चेहरों के इस जंगल में खोई हुई पहचान हूं मैं, गीता हूं कुरान हूं, मुझको पढ़ इंसान हूं मैं। इंसान म्हणजेच मनुष्य। किती वेगवेगळ्या तऱ्हेनं जगत असतात माणसं, जगण्यासाठी जगणारी माणसं, जन्माला येऊन मरणारी माणसं, विशिष्ट ध्येय घेऊन जगणारी, नैतिक मूल्यांच्या आधारे जगणारी, जगण्याची दिशा ठरवणारी, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणारी, स्वतःचा मार्ग स्वतःच बनवणारी माणसं, प्राप्त झालेलं जीवन विजयासाठीच अशी जिद्द बाळगणारी माणसं, विचार, आचार, उपासनांची प्रणाली पाळून सत्य व प्रामाणिकपणाचं कठोर व्रत अंगीकारत, कोणत्याही खोट्या प्रवृत्तीला न जुमानता शील व चारित्र्याचं जतन करीत तेजस्वी आयुष्य जगणारी माणसं, दृढ निश्चयी असतात अशी माणसं। चेहऱ्यावर तेजस्विता, शरीरात तपश्चरण आणि कामात तत्परता अशा महासंगमावर स्वतःचं विश्व स्वतःच तयार करतात ही माणसं। त्यांचं जीवनच असतो एक संदेश। माय लाईफ इज माय मेसेज असा जीवन प्रवास असतो त्यांचा। विजू गिशू म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये अशा माणसांना। किंवा विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं तर वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, अँड कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट। आम्ही अशाच एका नायकाची ओळख आपणास करून देत आहोत। हा नायक इतिहासातला कुणी एक पात्र नाही अथवा चित्रपटातील नायक नाही, हा आहे एक रियल हिरो। पण नायक असला तरी एक सर्वसामान्य साधारण जीवन जगणारा, परिस्थितीशी दोन हात करणारा, भविष्याची पर्वा न करता आडवे आले तर ग्रह ताऱ्यांना देखील मी सरळ करीन अशी दुर्दम्य उमेद बाळगून जीवनाचा आनंद घेणारा, जीवनात आनंद भरणारा, आपलं जीवन फुलवणारा नायक, त्याच्या कुटुंबाचा नायक, त्याच्या आप्त स्वकीयांचा नायक, मित्र आणि परिवाराचा नायक, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाच्या तळी बसलेला सर्वसामान्यांचा नायक, महानायक। गाव अहिल्यापूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळं। वडील श्री जगन्नाथ दयाराम मोरे, आई सौभाग्यवती पद्माबाई जगन्नाथ मोरे। साधी माणसं, साधं कुटुंब, एकत्र कुटुंबाचा व्याप, शेती नाही, परंपरागत व्यवसाय आणि अहिल्यापूर गाव अतिशय मागास। रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, एवढंच काय साधं पोस्ट ऑफिस देखील नाही। दूरवरचा प्रवास पायीच करायचा, कामाच्या मोबदल्यात पैसे नाही, धान्य मिळे, कारण बलुतेदारी पद्धत। अफाट कष्ट करूनही मोबदला अतिशय अल्प। गरिबी, गरिबी आणि गरिबी। अशा कुटुंबात 28 जुलै 1957 रोजी आमच्या नायकाचा जन्म झाला। शाळेत पापड, चटणी, ठेचा, लोणचं आणि वर्षातून एकदाच कपडे, तेही पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी, म्हणजे दिवाळी दिवाळी आणि शाळेत गणवेश असा दुहेरी हेतू। शाळा देखील अशी की अख्ख्या शाळेत 2च खोल्या, एक 1ली ते 4थी आणि दुसरीत 5वी ते 7वी। आमचा नायक 4थीच्या स्कॉलरशिप ट्रायल परीक्षेत संपूर्ण शाळेत पहिला आला। सगळीकडून कौतुक झालं। नायकाची इच्छा होती की पब्लिक स्कूलमध्ये जावं,
पण परिस्थिती आडवी आली. आपल्या नायकाच्या वडिलांना सगळं गाव मिस्त्री या नावानं ओळखत असे. गावात कुठलंही काम मिस्त्री आनंदानं करायचे. एकदा 4 चौघाच्या टोळक्यानं मिस्त्रींना विचारलं, काय मिस्त्री, कुठं निघालात? सरळ स्वभावाच्या मिस्त्रींनं सांगितलं, मुलाला चांगले मार्क मिळालेत तेव्हा त्याच्या शाळेत चाललोय म्हणून. त्यावर एक जण म्हणाला, काय मिस्त्री तुम्ही पण, हा काही शिकून बॅरिस्टर होणार आहे शेवटी मिस्त्रीचाच मुलगा ना, आणि मिस्त्रीचंच काम करणार. मिस्त्री साधे भोळे, अजिबात मनाला लावून न घेता पुढे निघून गेले. पण आमच्या नायकाच्या जिव्हारी लागले ते शब्द. रात्री उघड्या अंगणात खाटल्यावर पडल्या पडल्या मुक्त आभाळातल्या असंख्य चांदण्या न्याहाळत त्यानं निश्चय केला की हे बरोबर नाही आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे, आणि ती मीच बदलणार. आईचा स्नेह, बहिणीची माया, काकूचा जिव्हाळा, वडिलांची छाया व काकांची आपुलकी अशी भरगच्च शिदोरी घेऊन आमचा नायक मार्गक्रम करू लागला. माध्यमिक शिक्षण व पुढे महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथे काकांकडे पार्ट टाइम माळीकाम करीत पुरं केलं. पुढं अभ्यंकर नावाचे शिक्षक संपर्कात आले. त्यांच्यामुळे आमच्या नायकाचं योग शिक्षण झालं. भगवद्गीतेचा आयुष्यात प्रवेश झाला. मित्रपरिवारांमध्ये आमच्या नायकाला आबा म्हणून ओळखत. आबा BSc पास झाला तो संपूर्ण कॉलेजात 2ऱ्या क्रमांकानं. आबाचा पुणे येथील COEP ला नंबर लागला. आनंद तर खूप झाला, परंतु पुण्याचं काहीही माहीत नव्हतं. दुसरं म्हणजे जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च, फी, महागडी पुस्तकं हे कसं परवडेल, एवढा पैसा येईल कुठून? आणि महत्त्वाचं म्हणजे जाण्यासाठी लागणाऱ्या भाड्याचं काय? तेव्हा सर्व मित्रांनी एकत्र येऊन एक मीटिंग घेतली. तिकिटाचे पैसे गोळा करून आबाच्या हातात दिले. एवढं प्रेम बघून आबानं ठरवलं, काही झालं तरी पुण्यात जायचंच आणि प्रवेश घ्यायचाच. आबा पुण्यात दाखल झाला. कॉलेजात ॲडमिशन झालं. तेथील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सदस्यांना भेटून पार्ट टाइम जेवण वाढण्याचं काम सुरुवात केलं. सकाळचा वेळ काढून दूध पिशवी वाटप करण्याचं काम तो करू लागला. नंतर घरोघरी जाऊन शिकवणी घेण्याचं काम केलं. गणितात प्रावीण्य मिळवणारा आबा कॉलेजच्या मुलांची शिकवणी घेऊन आपल्या वरच्या खर्चाचं नियोजन सांभाळू लागला. तेव्हाचा एक प्रसंग आहे. काही श्रीमंत घरातील मुलं आळशी झाले होते, अभ्यासात कमी पडत होते. त्यांच्या पालकांनी आबाला भेटून आपली समस्या मांडली. तेव्हा हे चॅलेंज स्वीकारून त्यानं त्यांची जबाबदारी स्वीकारली. ती मुलं आपल्या वर्गात चांगल्या मार्कांनी पास झाली. त्या पालकांनी आबाचे मनापासून अभिवादन केले. या गोष्टीमुळं आबाने पुन्हा जिंकलं. अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या काळात आबांनी आपल्या कुटुंबाकडून शक्य तेवढी मदत घेतली, पण गरज असेल तेव्हा घरी पैसे पण पाठवले. ते आता इंजिनियर झाले. BE इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ही पदवी पहिल्या वर्गानं. हे यश म्हणजे पार्ट टाइम कष्ट करून आणि अफाट मेहनत घेऊन आलेलं यश होतं. जीवनात बदल होत गेले. 3 नामांकित कंपनींचे कॉल हातात होते. गोदरेज, किर्लोस्कर आणि MSCB. आबांनी निवड केली ती MSCBची.